Let's go guys. Helmet check, mic, camera, puncture kit, tripod, जॅकेट, बंजी, बॅग्स, कपडे सगळं रेडी आहे. हॅलो गाईज, स्वागत आहे तुमच्या आजच्या व्लॉगमध्ये. आणि आज चाललो आहे बघा आता आपण कोल्हापूरला. ठीक आहे, तिथून कुठं जायचं मी थोड्या वेळात सांगतो तुम्हाला फायनल डेस्टिनेशन. हेल्मेट, पॅडिंग चेक सगळं, जॅकेट वगैरे, बाईक पूर्ण तयार आहे. कोल्ड स्टार्ट करू आणि डायरेक्ट निघूया. डायरेक्ट लेट झालेला आहे. टाईम तुम्हाला दाखवतो बघा. टाईम इथं बघू शकता बघा, 4:30 झाल्यात. ठीक आहे, थोड्याच वेळात सकाळ होईल आणि भेटूया बाईकवर. चला. हॅलो गाईज, चालू करूया आपण आपली ट्रिप. ठीक आहे, पहिला तर ट्रिप मीटर 0 करूया. ओके, हिअर वी गो. ट्रिप मीटर आपला 0 झालेला आहे. टोटल किती किलोमीटर होते रनिंग बघूया. टँक टोटल ऑलरेडी फुलच आहे, सो नो विषय. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. आणि वरती चंद्र बघू शकता, किती एकदम स्मूथ, सुंदर, भारी, एकदम खतरनाक दिसतोय. वा 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 वा. आणि वाजल्यात आता 4:34 झालेली आहेत. वा वा, भारी चंद्र, भारी दिसते एकदम. ठीक आहे, सो आपण चाललेलो आता कोल्हापूरला. ठीक आहे, आणि कुठं जाणार आहे आपण एक्झॅक्ट आपलं हे काय आहे डेस्टिनेशन अजूनपर्यंत डिस्क्लोज केलेलं आहे मी. रस्त्याला रायडर्स बाकीचे पण दिसतात बघा पुढं. ठीक आहे, टँक फुल आहे, सर्व काही तयार आहे, रेडी आहे आपण. आणि आता लेट्स गो, एक नंबर मजा करू. गाईज, थोडंसं ट्रॅफिक लागलंय बघा इथं, आपल्याला दिसतंय. हो, सिटीतनं बाहेर पडलेलो आहे ऑलरेडी आपण कराडमधून. ठीक आहे, आता सिटीतनं काय तेव्हा राहतोच मी शेवटच्या टोकाला. म्हणजे कोल्हापूरला जायचं असेल तर ते पहिला ठिकाण, आणि पुण्याला जायचं असेल तर शेवटचं. एनिवेज जाऊ दे. 4:45 वाजलेले आहेत, तुम्ही बघू शकता ट्रिप मीटरवर. ठीक आहे, सो जरासं उजेड यायला लागल्यासारखं दिसतंय जरा थोडंसं आसपास. तिकडं चंद्र बघू शकता कसला भारी दिसतोय, एक नंबर, काय विषय नाही. आणि काय आता थोडंसं सध्या काय थोडंसं उजडल्यावर मग बोलू तुमच्याशी आपण. गाईज, थंडी जबरदस्त वाजायला लागली आत्ता. सकाळी जरा 5 वाजल्यात आत्ता बघा. मी टाईट आहे, ग्लव्ज वगैरे सगळं घातलंय, पण थंडी गाईज आहे बरं का. बरं झालं, नशीब चांगलं आहे की मी विंटर लायनर आत घालून आलो. आणि आज काढायचं काय टेन्शन नाही. जरी दुपारी गरम होणारच आहे सोडा. दुपारी जरा गरमी झाली की नाही 10-11 नंतर, की मग हे काढायचं, विंटर लायनर काढायचा आणि बॅगेत ठेवायचा. पण ट्रस्ट मी गाईज, बेकार थंडी जबरदस्त लागते. पाय माझे सगळं हे, त्यामुळं पायाला लागते सगळी थंडी, त्यामुळं जबरदस्त वाटते. अजून इंजिन पण गरम झालेलं नाही, नाहीतर काय इंजिनचं जरा गरमाहट येत असते. फक्त थोडंसं विषय होतोय कारण की टेम्परेचर जरा थोडं जास्तच कमी आहे. हे बघू शकता इथं 18 डिग्री टेम्परेचर आहे. बेकार असं आहे. कुठं 21-22 रेग्युलर असतं, आज संध्याकाळी सकाळ म्हणजे 18 डिग्री टेम्परेचर झाले, जबरदस्त. त्यामुळं बघूया आता थोडंसं अजून रनिंग घेतलं ना, उरकलं की होईल. टोटल मला वाटतं किती रनिंग झाले आपलं माहिती आहे का. आत्ता किती झालं असेल, 20 किलोमीटर, 17 किलोमीटर रनिंग झाले आत्ताशी. सर्व्हिस रोडला काय तुम्हाला दिसत असेल बघा, थोडं ट्रॅफिक आहे. ट्रॅफिक नाही म्हणू शकत, बसेस वगैरे चालू आहेत सगळ्या. असं का वाटतंय गाईज, हे उलटी गाडी यायला लागल्या. आई शपथ, काय विषय यो गाईज. हायवेवर यो ट्रक उलटा यायला लागलाय बघा. आई शपथ, बेकार गाईज, बेकार. डेंजर सिस्टम आहे, डेंजर विषय, डेंजर आहे, डेंजर. लिटरली हायवेवर उलटा ट्रक येते तिकडनं, बेकार. गाईज, वेलकम टू पेठ नाका आपण आता जस्ट क्रॉस करतोय. सो लवकरच पेठ नाका, किनी टोल नाका, आणि त्यानंतर आपण कोल्हापूरमध्ये एंटर करू. थंडी आहे की नाही जबरदस्त आहे, त्यामुळं सगळी बॉडी एकदम थंड झाल्या. पायाला तर पायाला म्हणजे मांड्याला एवढी थंडी वाजते का नाही गाईज, तुम्हाला सांगू शकत नाही. असं
बेकार थंडी आहे बाहेर, बेकार. लिटरली सांगतो मला, मागं टेम्परेचर 18 होतं ना, तर 18 नाही, आता बघा आता जस्ट टेम्परेचर बघा चेंज झालं का, 19, 18, 19. ॲक्च्युली ही जवळपास 17चं टेम्परेचर असणार आहे. ठीक आहे, हे बघा 18, 19, 18, 19 चालले थोडंसं त्याचं, पण ॲक्च्युअलमध्ये 17 टेम्परेचर असणार आहे, कारण की थंडी जास्त झाली इकडं, वाढल्या थोडंसं. त्यामुळं वाजलं तर 5:15. सो एकदा किनी टोल नाका क्रॉस केलं ना, जरा चहा प्यायला एक स्टॉप घेऊ आपण, जरा गरजेचं आहे. एक 10-15 मिनटात मला वाटतं किनी टोल नाका पण येईल. आता जरा जास्त स्पीडनं चाललो आहे का काय काय कळण झाले. 5:30 पावणे 6ला जिथं पोचलं तर अवघड काम होईल. 6ला आपल्याला पोचायचं नाही तर ठीक आहे, 6ला मला वाटतं आली असणार आहे. निघायचं आपल्याला 6:30 वाजता, त्यामुळे 6 वाजेपर्यंत मला वाटतं सगळी घरातून निघतील आणि येतील. अजून पण अंधारच आहे बघा. ठीक आहे, त्यामुळे व्यवस्थित काय आता कराड टू कोल्हापूरची जर्नीचा काय ब्लॉग व्यवस्थित बनवता येणार नाही, म्हणजे व्यवस्था म्हणजे काय अंधारच आहे, त्यामुळे तुम्हाला काय मजा नाही, काय दाखवणार आहे, दिसत असेल नसेल काय माहीत नाही. सो लेट्स सी, थोडंसं उजेडू दे. पण थंडी क्रेझी गाईज, क्रेझी. आणि यो कॉर्नरिंग बघा एकदम मस्तपैकी बरं. आज जरा ट्रॅफिक कमी, ट्रक वगैरे जास्त नाही, त्यामुळे थोडंसं बेटर वाटतंय गाडी चालवायला. हाही शपथ गाईज, मगाशीच मी तुम्हाला टायमिंग दाखवलेलं की 5:14 का, म्हणजे 5:15 झालं, तर 5 मिनटं वाजून 16 मिनटांनी आपण ह्याच्यात आहे की टोल नाके. मात्र मला वाटतं घरातून निघून आपल्याला अर्धा तास झाला असेल मॅक्सिमम. अर्धा तासात की टोल नाकाला का रिकामा रोड आहे, त्यामुळे लयच लवकर जायला लागले आपण आज. काय कळणं झालं. जरा थोडासा चहा ब्रेक घेऊ. फक्त चहावाला आहे का? यस आहेत चहावाले काहीच. बघा किनी टोल नाका इथं. ही आपली बाईक ऑलरेडी 25 किलोमीटर राहिले आता फक्त यायला. चहा ब्रेक घेतला इथं, तर चहा पिऊन वन साईड निघूया परत. 25 किलोमीटर राहिले, बघूया. लेट्स गो गाईज. मॅप आपण आता लावलेला आहे आणि आत्ता जस्ट आपण चहा पिला. चहा वगैरे पिऊन जरा बरं वाटलं, बेटर वाटलं. पण हेल्मेट वगैरे काढलेलं, बलक लावा काढलेलं, त्यामुळे ती आता गार झालं थंडीला, त्यामुळे आत एकदम गारगार झालं. मगाचपासून कानाला नव्हतं, त्यामुळे बॉडीत पूर्ण असं थंडी वाटत नव्हती. आता हलकी बॉडीत पण थंडी वाटायला लागलेली. सो असं ते चालायचं आता थोडा वेळ. पण बेकार वाजल्यावर का, बेकार थंडी ह्याला 17-18 टेम्परेचर, 17 टेम्परेचर आहेच बघा. मी ते 18 दिसते, 1 डिग्री अजून कमी पकडा असं आहे. चलो एनिवेज 25 किलोमीटरच राहिले आता आपल्याला इथं. आपल्याला मीटअप पॉईंट 30 मिनटात, म्हणजे ॲप्रॉक्स आपल्या ठरवलेल्या टायमिंगला 6 वाजेपर्यंत आपण पोहोचतो तिथं. सो बाकीचे पण सर्व मेंबर्स इथं पोहोचतीलच तेवढ्यात. लेट्स गो. वेल गाईज, बघू शकता इथं 12 किलोमीटर राहिलेलं आहे. शिरोळीमध्ये पोचलेलो आहे आपण आत्ता सध्या. आणि हलकंसं बघा थोडंसं उजेड व्हायला चालू झालेलं आहे आता. 5:45 म्हणजे 6 वाजले ऑलरेडी. एक्झॅक्ट म्हणलं तर 5:47 झालेले आहेत, म्हणजे 5:45 वाजलेले आहेत ऑलरेडी. सो त्यामुळं आता फटाफट पोचूया. किती 15 मिनटात आपण आपल्या काय त्याला मीटअप पॉईंटवर पोचतोय. आणि बघूया राव, पूर्ण कोल्हापूरपर्यंत दिवसापर्यंत उजेड काय जरा झालेलं नाही, त्यामुळं काय मजा नाही आली. लेट्स गो गाईज. कोल्हापूर शहरात तुमचं सर्वांचं स्वागत आहे. ऐक हे बघा गाईज, एकदमच कसा फॉग आला. आई शपथ, धूर आहे, फॉग नाही, धूर आहे, सॉरी. ह्यो आला रस्ता मेन. मला असं का वाटायला लागलं ना, फिरवून आहे का नाही आपल्याला कोल्हापूर सिटी रोडला आणलं. अशा तऱ्हेने डॉट 6 वाजता आपण आपल्या मीटिंग पॉईंटवर पोहोचत आहे. इथं आलेत सगळे मेंबर्स. राजीपूर खाली कणकवली, कणकवलीतून आचरा रोडनी डायरेक्ट कणकवलीतनं राईट घेऊन आचरा आणि कंगोऱ्यातमध्ये ऑलरेडी थांबणार आहे. आधीमध्ये कोण कणकवली फोंड्यामध्ये स्टॉपेजेस कसलेही घ्यायचे नाहीत, कॉन्वॉय सोडायचा नाही. गाड्यांना मिरर्स, क्रॅश गार्ड सगळे आहेत.
टँक सगळ्यांच्या फ्युअल आहे, फ्युअल अप आहेत. टर्निंग पॉईंट जे असतील त्या ठिकाणी ती लोक थांबणार आहेत. गॅप इथून बाकी पुढचं ब्रिजिंग त्यांचा रोड सगळा चांगला कार रोड आहे. फक्त घाट सेक्शन ज्या वेळेला स्पेशली दाजीपूरचं बापू हॉटेल ज्यावेळेला चालू करतोय तिथून पुढे 9 किलोमीटरच्या सेक्शनला काम चालू आहे. रस्ती आहे, मडी रोड आहे. त्या ठिकाणी जास्त एक्साइट होऊन जाऊ नका. आपल्याला आपल्या समोरच्यालाच फॉलो करायचं आहे. काय होतंय, समोरचा थांबलाच्या आईला काय थांबायला, मी हिमालयनवर आहे मला काय जाते, तो लगेच इकडे उजवीकडे जातोय डावीकडे जातोय. चुकून सुद्धा समोरच्याची सोडायची नाही. कारण 50 गाड्या म्हणजे जवळजवळ 1100-1200 फुटाचं आपली लाईन असती. तिथं डेफिनेट ट्रॅफिकला प्रॉब्लेम होणार. घाट उतरत असताना 20-25 फुटाचा गॅप ठेवूनच चला. स्लोच जायला लागणार आहे, ग्रेज धरून चला. त्या ठिकाणी एक्साइटमेंट टाळा. सगळ्याच गाड्या तिथं स्लो होणार आहेत. फक्त तुमचा पुढचा नाही, लीडसुद्धा स्लो झाला असणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी मेजर होणारी गडबड ती आहे की समोरचा गाडी थांबला की अरे काय थांबायला, मी इकडनं जाऊ शकतोय म्हणून लगेच पटकन ओव्हरटेक करून पुढे जातात. अजिबात ते होता कामा नाही. तेवढं फक्त एकदा फॉलो करा. बाकी सगळे रायडर्स चांगले आहेत, घट्ट आहेत, आपापलं मॅनेज करणार. पण आपल्यामुळं आपल्याच दुसऱ्या रायडरला त्रास होईल असं वागू नका. स्विफ्टची टीम जी काय आहे सगळ्या लोकांनी एकदा चेक करा. सगळ्यांची गार्ड्स, सेफ्टी गिअर सगळे व्यवस्थित आहेत की नाही, मिरर्स आहेत की नाही. जे कुणाच्या गाडीला नसेल तर तो इथं थांबणार, त्याला कॉन्वॉयमध्ये घेतलं जाणार नाही. बाकीचे तुम्हाला काय अडचण? हिमालयनवाल्यांची मेजॉरिटी आहे, तिने जरा जपून चालवा गाड्या. म्हातारी माणसं पण आहे. गाईज बघताय काय, स्पीकर बिकर लावून गाडी म्यूट करीन मी ते, कारण की ही आहे काय त्याला कॉपीराईट लागेल त्यामुळं. पण जबरदस्त. लेट्स गो गाईज. चलो लेट्स गो गाईज. कॉन्वॉय चालू झालेला आहे आपला आता. राईड बिगिन्स. लेट्स गो. लेट्स गो. मस्त. पुढं बघा, पुढं कॉन्वॉय कसलं जबरदस्त दिसतंय. मी अजून सांगितलं ना डेस्टिनेशन आपण कुठं चाललोय. आपण चाललोय गाईज सर्वजण तोंडवलीला. ठीक आहे. सो क्रेझी मजा येणार आहे. बीच वगैरे आहे. ठीक आहे. सो एन्जॉयमेंट फुल होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं 1 डे स्टे आहे गाईज. आज जायचं आहे, स्टे करायचं आहे तिथं. आणि त्यानंतर उद्या सोमवारी आपण रिटर्न येणार आहोत. ठीक आहे. सो फुल मजा येणार आहे. स्टे ट्यून, एन्जॉय करा. व्लॉग्स, भारी भारी सिनेमॅटिक्स, भारी भारी व्ह्यूज बघायला भेटणार आहेत. आणि काउंट तुम्हाला सांगितला नाही मी, काउंट आजचा आहे तो जवळपास 52 आहे गाईज. 52, 52. इमॅजिन करा 52 म्हणजे इथं मागं पण पुढं पण किती लाईन आहे बघू शकता तुम्ही इथं. ठीक आहे. सो जबरदस्त सिस्टम आहे, जबरदस्त गाईज, जबरदस्त सिस्टम आहे. वा वा वा. कॉर्नरिंग बघा, स्मूथ गाईज. वेल गाईज, 7:30 वाजलेले आहेत. अशा तऱ्हेने कोल्हापूरमधून आम्ही बाहेर पडतोय. ठीक आहे. पहिल्यांदा आता चाललो आहे आम्ही राधानगरी. राधानगरीनंतर अजून एक कुठले तरी 2-3 गाव आहेत, त्यानंतर तसंच करत करत जाणार आहे आम्ही. सो लेट्स गो. मजा येतच असेल तुम्हाला, आणि नसेल येत तर पुढं बघत चला. मजा नक्कीच येईल, कारण की ब्लास्ट राईड आहे. तिथं तुम्हाला घाट वगैरे बघायला भेटतील. जबरदस्त कॉन्वॉय, एकदम मागंपर्यंत लाईन बघू शकता तुम्ही. खतरनाक, क्रेझी, मजा यायला लागलेले. एक नंबर सिस्टमॅटिकली चाललेलं आहे. आपल्या विक्रांत सरांचं गाडीचा आवाज एकदम कडक आहे. धाडधाड दुरदुर एकदम मस्तपैकी स्टील बर्ड नाही सर, थंडरबर्ड आहे. ठीक आहे. सो क्रेझी, मजा यायला लागलेले. असे स्मूथ साऊंड, रिफाईंड आवाज. वा वा वा. गाईज माझ्या साईडला बघू शकता, आय गेस हे कळंबा जेल आहे. ठीक आहे. येस गाईज, येस. कारागृह, कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह. बघा, कळंबा जेल. मला ह्या रोडची आठवण आली काय माहिती आहे का, मी गाईज कॉलेजला होतो. एक वर्ष कुठले तेव्हा, 1 वर्ष म्हणजे फर्स्ट इयर होतो फक्त. पण तेही याच्यात कशात कोविडमध्ये गेलं सगळं. सो त्यामुळं पण अजून पण मेमरीज आहेत माझ्या त्या कॉलेज रिलेटेड किंवा कॉलेजबद्दल सगळ्या.
नंतर हाच रोड होता आम्ही जायचो कॉलेजला, राधानगरी, गारगोटी, गडिंग्लज आहे आहे. आणि अशा तऱ्हेने मुबारक आहे 6400 किलोमीटर रनिंग झालेलं आहे आपल्या बाईकचं टोटल. आणि आजच्या राईडचं किती किलोमीटर झाले? 78 किलोमीटर, 78 किलोमीटर्स गाडी चाललेली आहे. सो फार सो गुड. आणि टोटल गाडी चाललेली आहे ती म्हणजे आपली 6400 किलोमीटर. मुबारक आहे. चलो, सकाळ झालेली आहे, सकाळी झालेली आहे. वा वा वा, चांगली गोष्ट आहे. काय बोलतोय काय कळण झालं. मागं सूर्यदेवता बघा कसे एकदम झळकून आलेले आहेत, त्यामुळं विषयच नाही. आता जरा बरं वाटायला लागले आणि अजून थोडासा थंडपणा आहे. टेम्परेचर बघू शकता 21 आहे. अरा टेम्परेचर बघू शकता इथं आपलं 21 आहे. यो गाईज, हे बघा काय भारी व्ह्यू आहे. वा 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 वा, एक नंबर, मजा यायला लागल्या. गाईज यू कॅन सी सूर्यदेवता आलेले आहेत आपल्या लेफ्ट साईडला आणि मजा यायला लागल्या राईडला. हे तुम्ही सिनरी बघू शकता, असं भारी वाटायला लागले. रोड असं एकदम पीसफुल राईड, निवांत चाललो आहे गाईज. क्रेझी मजा येते बघा गाईज, क्रेझी मजा. वा 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 गाईज, हे बघू शकता कसलं भारी दिसतंय. नारळाची झाडं बिडं, आत्ता जस्ट सूर्य उगवला आहे. अजूनही गाईज बघा टेम्परेचर पडलं गाईज. मगाशी 21 होतं, आता परत 19 आलं. साईडला शेतं वगैरे आलीत ना, त्यामुळं परत टेम्परेचर आणि पडलं. आणि थंडी आहे, थर्मल लेअरचा फायदा झाला आपल्याला जास्त पुरेपूर. नाही तर आत्तापर्यंत नाही का नाही, पूर्ण असं हाडात घुसली असते थंडी, हाडात कळलं, तो विषय झाला असता. सो नशीब चांगलं आहे आपलं, आपण चांगलं जरा डोकं चालवलं आणि घेऊन आलो शेवटी. आत्ता ना गाईज काय बोलू मला तेच काय कळण झालं. म्हणजे असं कसं आहे, असं ब्लँक झालं थोडंसं. अजून जरा येऊ दे, नेचर येऊ दे, जरा चांगले येऊ दे, घाटबीट येऊ दे जरा, मग जरा मजा येईल. कारण की काय आहे, असा हा आत्ता आहे असं रेग्युलर रोड चालू, जरा असं कसं आहे, असं मजा आलं पाहिजे. जरा बीच वगैरे कसं दिसतं, एकदम बीच दिसलं पाहिजे, जरा मस्त पाणी बिणी दिसलं पाहिजे. हा मग मजा येते. असं हे जर असं रेग्युलर आपलं कराडात फिरतो तसं वाटायला लागलं. आपल्या रेग्युलर आपण फिरतो का नाही रोज बोंबलत, तसं वाटायला लागले हे असं. त्यामुळं फक्त एवढंच की कॉन्वॉय सोबत आहे, त्यामुळं मग जरा फील यायला लागले राईडचं. गाईज आपण विक्रांत सरांना केलेलं आहे ओव्हरटेक अशा तऱ्हेने. आता आपण पुढच्या रायडरला फॉलो करतो आहे. त्यांनी सांगितलं आपल्याला की बाबा ओव्हरटेक करून या पुढं माझ्या मागं. आणि आपल्या मागं एकदम झगमग करत दुसरी हिमालय यायला लागले एकदम. आता आपण आहे तसं बघायला गेलं तर लीडला नाही म्हणू शकत, पण हां ठीक आहे, तसं त्या हिशोबानं सगळ्यात पुढं आता मीच आहे. बाकीचे पण रायडर्स अजून पुढं आहेत, पण ती आता पुढं गेलेत खूप आणि आपण आता अजून पुढं चाललो आहे. गाईज इथं बघू शकता कणकवली 75 किलोमीटर, ओरस कुडाळ, राधानगरी 21 किलोमीटर आहे अजून इथनं. गाईज इथं बघू शकता कणकवली 75 किलोमीटर, ओरस कुडाळ, राधानगरी 21 किलोमीटर आहे अजून इथनं. 17 किलोमीटर आहे बघा गाईज राधानगरी. कणकवली आहे 77 किलोमीटर. इथं बघा गाईज परत एकदा आपल्याला आता कुठं जायचं आहे आपल्याला, राधानगरी धरण 13 किलोमीटर राहिलेलं आहे. त्यानंतर आपल्याला जायचं आहे फोंड्यात, राधानगरी 14 किलोमीटर माइलस्टोन बघा. त्याला माइलस्टोन बघा, डॉगेश भाई आलेले ताडवे आपल्याला. ठीक आहे, हां मग मी सांगत काय होतो की राधानगरी आलेलं. त्यानंतर आपल्याला फोंड्यात जायचं आहे आणि फोंड्यातनं अजून एक कुठं तर गाव आहे तिकडं जायचं आहे. ठीक आहे, आणि तिथं स्टॉप आहे. चलो परत एकदा आपण लीडमध्ये. राधानगरी 10 किलोमीटर, कणकवली. मजा येते गाईज कॉर्नरिंग करायला. वा वा वा, काय भारी टर्न आहे हा. हो, स्मूथ गाईज स्मूथ. हे रायडर दिसले मला आपले.
हो. हो क्रेझी कॉर्नरिंग रोड A1 आहे त्यामुळं मजा येते कॉर्नरिंग्स करायला जबरदस्त. इंस्टा 360च्या फुटेजमध्ये बघाल तुम्ही कॉर्नरिंग्स कसे स्मूथ पडतात. गाईज बघा ते सगळं एकदम कसं चकचकीत दिसतंय. तो कसला भारी व्ह्यू दिसते बघा की. ते फॉग दिसतो का वरती तुम्हाला सगळा ओके आय गेस कॅमेऱ्यात कवर होत असेल नाही असेल माहीत नाही पण फॉग आहे गाईज पूर्ण सिटीवर. जसं जसं वर जाईल ना आपण टेम्परेचर बघा हाय होत चालले 20 डिग्री टेम्परेचर झाले बघा आता. हां तर मी सांगत होतो गाईज की प्रत्येक रायडरची चॉईस असते बघा. मला असंही आवडतं म्हणजे मोस्टली लोक पाहिजेत गाईज सोलो राईडमध्ये. असं म्हणजे मी एवढा एकटा माणूस नाही म्हणजे मला आवडत नाही ती सोलो राईड किंवा ही एकटं बोंबलत फिरायला. असं ॲटलिस्ट दोघं तिघं पाहिजे आणि असा कॉन्वॉय असेल तर एक नंबर मजाच येते गाईज सांगतो मला. आणि सगळ्यात बेस्ट काय गोष्ट माहिती आहे का मॅनेजमेंट भाई टॉपला सल्यूट आहे. असं मॅनेजमेंटला जबरदस्त. हे बघा आता आपण इथे थांबलोय कुठंतरी हॉटेल आनंद. लेट्स गो गाईज. नाश्ता आपला झालेला आहे आणि अशा तऱ्हेने आपण सर्वजण चाललेलो आहोत. वेल गाईज आता आपण टोटली नाश्ता खाल्लेला आत्ता मस्तपैकी मिसळ खाल्लेले मागं आनंद हॉटेल होतं तिथं. आणि आता परत एकदा राईड कंटिन्यू करतोय. आता राधानगरी क्रॉस करून डायरेक्ट पुढे एका दुसऱ्या ठिकाणी थांबायचं आपल्याला डायरेक्ट. ऑल दो मजा लागले एक नंबर. आता टर्बो क्रुझर्स पण आता जस्ट पास झाला ग्रुप तोही कराड आणि कोल्हापूर दोन्ही मेंबर्स त्यात आहेत चांगले. घाटात इथं पुढे एक राधानगरी नंतर टर्न मारल्यानंतर आहे का नाही एक ड्रोन शॉट घ्यायचा आहे सर्व ग्रुप मेंबर्सचा. त्यामुळं हळूहळू निवांत जायचं आहे आत्ता. जबरदस्त बघूया आपल्याला पण ॲक्सेस करता आला तो ड्रोन शॉट तर लयच मजा होईल. एकच नंबर मजा होईल आपल्याला. ठीक आहे व्लॉगमध्ये पण टाकायला. मी काढलं गाईज काय त्याला जॅकेट म्हणतोय आपलं हे विंटर लायनर काढला कारण की आता गरमी वाढणार. आता 9 वाजले ऑलरेडी ऊन यायला चालू झाले. 26 डिग्री टेम्परेचर झालं बघू शकता इथं स्पीडोमीटरला. ठीक आहे फोंड्या आहे 43 किलोमीटर इथून. सो वेल अँड गुड. आणि परत एकदा आपलं एकदम टॉपमधलं बाईक आपल्या मागं आलेली आहे सुपर मिटिओर राधानगरी अभयारण्य. वेलकम. बाहेर साईडनं कोणतरी गाणे लावत यायला लागले गाईज. स्पीकर लावलेत बाईक्सला. इंतहा हो गई इंतजार की टुडुक डुडुंग. खतरनाक गेली बस बरं का खतरनाक.
गुड टू बी. वा वॉट अ सिनरी बघा गाईस, काय भारी मजा येते. आता कसं बोलायला बरं वाटतंय बघा, एक नंबर. काय कोणवा दिसतोय ते बघा, एकदम सन 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 सुपलं. माणूस ओरडत गेला. डेंजर. हो हो, ड्यूक ॲडव्हेंचर रायडर. यो. इथनं गाईज, इथनं नाही बहुतेक, हा इथनंच कुठनं तरी ड्रोन उडणार होतं आपला. थांबायचं इथं. इथनं ड्रोन शॉट्स घेणार आहेत आय गेस. ड्रोन उडवल्या पुढं. क्रेझी क्रेझी ओ चलो. कुठं घुसले आपण? हे आई शपथ, ही बघा आई ग, एक नंबर. हो हो, फोंडे 13 किलोमीटर, एक नंबर. क्रेझी व्ह्यूज गाईज, खतरनाक व्ह्यूज. आता झाला कार्यक्रम ऑफ रोडिंगचा सुरू. आई ग देवा, रस्त्याचं चालू आहे काम आणि आपलं पण होणार आहे काम 25.
ऐक हे आलं डायरेक्ट ऐक हे आलं बघा हे काय त्याला ही वॉच आउट वॉच आउट वॉच आउट वॉच आउट बंदर आज सगळे माझ्या आडवे काय लागले मला काय कळत झाले. सकाळी मध्ये बघितलं ना कुत्र्याचं पिल्लू बरोबर सुकानं चाललेलं बरोबर माझ्या इथं झालं. अवघड झालं काम. बसल्या हात बसला त्यांच्या मशीनवर. आता आम्ही मगाशी पण विचारलं त्यांना त्यांच्या हात बसल्यात त्यांनी. ठीक आहे व्हॉट इज द मॅटर गाईज. गव्हर्नमेंट ऑफ गोवा तिच्या बास्की बास्की बास्की. अयो ड्रूम कोणाचा आवाज आला. अच्छा त्या ह्याचं एक्झॉस्ट चेंज केलं तर मी सुपर मेटिओरचं भारी आवाज येतो रे. बाहेर पडा काहीच ट्रॅव्हल करा फिरा कसंही फिरा बाईकवरनं महामंडळाच्या बसनं फिरा मी तर म्हणते खरं फिरा. हो 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 गाडी सरकली आता जराशी. मागचं टायर सरकते का मला. ABS ऑफ आहे ऑन आहे काय विषय आहे. ठीक आहे ते रेस बीस दिल्यामुळं ती जरा डुचुक 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 आहे ग. वा कसली सूर्यप्रकाश येते बघा. सूर्याची किरणं बघा डायरेक्ट ह्यात पावन धरतीवर पडतात. वा 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 धडक 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 धडक. यो हो हो क्रेझी कसली पळली ती गाडी. कसला आवाज आला त्यातनं एकदम. हा डेंजर आवाज आला डेंजर. जसा ॲक्सिलरेटर वाढला ना त्यांनी सुपर मेटिओरचा क्रेझी. सिंधुदुर्ग पोलीस थांब की रे. गाय ह्याची मस्ती बघा या वॅगनर वाल्याची मस्ती बघा. आता मुद्दामून घुसते मगापासून 2 वेळा त्यानं घुसलाय मध्ये. हो गो बघा आता काय झोकडा लागले बरं का. टेम्परेचर बघा 32 गेले. हा जरा उभा राहतो. बेकार हालत झाल्या. मुबारके गाईज 6500 किलोमीटर रनिंग झालेलं आहे टोटल. आणि परत एकदा आता आपण फायनली एका सुंदरशा अशा हायवेवर आलेलो आहे. काय पणजी 114 किलोमीटर, ओरस 27 किलोमीटर आणि काय कणकवली 4 किलोमीटर. सो गाईज आता हा थोडासा ऑफ रोडिंग पॅच लागलेला आहे. जरा जास्त ते झाले. वायझर लावू दे. काय होते वायझरमध्ये सगळं ती लाल माती येते. नाहीच ही जरा एक चांगलं काम केलं त्यांनी. पाणी मारलंय कारण की मग धूळ उडते ना सगळे बाईक गेल्यावर सगळा विषय. त्यामुळे ते जरा थोडंसं त्याच्यापासून प्रिव्हेंट करण्यासाठी त्यांनी केलं बरोबर. एक सुट्टी न वाटते बघा. हिमालयन सरकतं बरं का. हो थोडंसं चिखल. आपण इथं लावू बाईक. वेल गाईज इथं छोटासा एक ब्रेक घेतला होता. मस्त मजा वाटते. एक नंबर. आता जरा व्यवस्थित आहे. आपण नाव बेटर 10 मिनिटाचा इथनं रस्ता वाटतं ह्याचा हॉटेलचा. सो लवकरच आपण हॉटेलला पोहोचतोय. भारी वाटतं गाईज ब्रेक घेतल्यानंतर. टोटल तुम्हाला आता रनिंग दाखवतो 217 किलोमीटर झालेलं आहे. अजून एक 10 किलोमीटरमध्येच हॉटेल आहे वाटतं. 10 किलोमीटर. हा 10 किलोमीटरमध्ये हॉटेल आहे आता. 10-20 किलोमीटरमध्ये. सो नियरली जवळ आले. 1 वाजेपर्यंत आपण पोचतोय हॉटेलवर. सो दॅट्स द थिंग. टेम्परेचर 34 ते 35 चालूच आहे. पण काही जेवढं म्हणजे वाटणार आता थांबलेलो पण ना तर एवढं असं नाही. हा फक्त काय आहे ऊन टोचतंय समजते का. म्हणजे टॅनिंगवालं ऊन आहे हे. असं हे नाही काय त्याला स्वेटिंगवाला ऊन नाही आहे. ठीक आहे. सो हवा पण चालू आहे. बाईकवर बसलो त्यामुळे आता काय निवांतच चालू आहे. हवा वगैरे लागते.
सो त्यामुळे काय इश्यू नाही आहे. लेट्स गो. सगळं नियोजन झालेलं आहे आता. संध्याकाळी प्लॅन आहे बहुतेक, आज इंडियाची मॅच आहे ना. सो प्लॅनिंग चालू आहे की हॉटेलवर जाऊन तिथं स्क्रीन लावायची मोठी एक. स्टँड लावताना व्यवस्थित हा, खाली जाते ही साईड स्टँड लावताना. बसला ना इकडं आमच्याकडे जरा जास्त जातो. इथं जा 1 2 3. ओके काहीच चालले आता बीचवर. बाईक घेऊन यायचंय आता. पत चालू बिंगरी. हिमालयन 3 हिमालयन आहेत आणि 3 हिमालयन घेऊन जायचं बीचवर माझ्या. लेट्स गो. हॉटेलच्या शेजारीच आहे बीच. लेट्स गो गाईज. चाललोय आता बीचवर बाईक घेऊन. घ्यायला तुम्ही पण चला. चला. हो. काय विषय सर त्या. लेट्स गो गाईज. रेतीत घालायचं. हो. हा फ्रंट व्हील स्पीड सेन्सर. नाही. लेट्स गो गाइस. स्लाइड व्हायला लागला गाडी. डेंजर स्लाइड व्हायला लागल्या. ओहो.
चढगले ना. हो घेऊ का आम्ही. चला मी उभा हे बघा guys, काय चाललंय. बायकिंग लवर्स, हवा एकदम जबरदस्त यायला लागलेले. सगळे मेंबर्स आमचे हे केयूर, इकडं विक्रांत सर, आपले गुरुभैया, बाकी तिकडं आपली हिमालयन तिकडे गेले बघा व्हिडिओ शूटिंग करायला. हवा जास्त चाललंय, माईक पण नाही माझ्याकडे इथे एक्सटर्नल फोनला लावायला. सो थोडं ॲडजस्ट करा आता, किंवा सोडा मी ह्याच्यात करतोय. DJ's ॲक्शन कॅमेरा लावलाय, मजा लागल्या. एक नंबर बघू शकता, एकदम बीचवर चालू आहे आपले. एक नंबर खतरनाक मजा यायला लागल्या, फुल ऑन फुल एकदम. तशा इकडं आपले सगळे रॉयल रायडर्सचे मेंबर्स आहेत बघा, सगळे बसल्यात निवांत. हे सगळं जे दिसतं टायराचे वन, हे सगळे आमचेच आहेत बघा. हे बघा, हा इकडं अजून एक हिमालयन फक्त हिमालयनचं टेरर आहे इथं भाई, सुट्टी नाही. हिमालयन फॉर अ रिझन. आणि इकडून आली आपली हिमालयन. यो
लेट्स गो. अवघड काम आहे. हालत खराब हालत आहे. हो 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 हो. हालत बेकार. गाड्या अडकतात. केअरचं तर पायाचा वाटच लागले. सगळा धुळाच. व्हिडिओ दोन काढल्या सगळा. नाही नाही इकडून घे की. चला चला चला. जायची आहे त्यांचीच अडकली की चला. घ्या घ्या घ्या. ओके चल साईड साईड बरोबर खाली आपण साईड साईड काढ परफेक्ट चालू आहे तू आहे का आता अजून आहे. संध्याकाळी जेवताना आणि टाईट जेवायचं आता. नाही का बेकार. इथं थोडंसं काही लागला हां निघली निघली निघली. फायनल फायनल फायनल. आई शंभर आई निघाली. पाणी मारूया मग. ओहो. कोण उठलेलं नाही जागा हल्लेलं नाही. चला जिंकली. चला मॅच जिंकलेली आहे अशा तऱ्हेने. खतरनाक.